निश्चित या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण पाहू शकतायत. हाल शिक हाल एका बाजूला आई एकविरा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वेद 11 यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहणार आहोत आई एकविरा या संघाला धीरज पाटील असतील, निखिल पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूने वेद 11चा संघ हेमेंद्र असतील आणि त्यांची संपूर्ण टीम ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने पाहायला मिळेल. एक छोटेसे धून घेऊयात, डीजे कडे जाऊयात आणि संगीतानंतर येऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू. चला जाऊयात सामन्याच्या दिशेने, मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूयात. धीरज पाटील आणि निखिल पाटील ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जय किसन पाटील पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी येतात. 40+ खेळाडू आहेत, लिजन खेळाडू आहेत, त्यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. पहिला बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फोर्स केलाय बॉलला, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. प्रोटेक्शन आहे वाडी लॉंग ऑफचा खेळाडू तिथून वेगानं पुढे आलाय बॉलवरती, त्यांना मात्र बॉल अडवलं, फिल्डिंग चांगली केलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या बॉलवरती 2 धावा. तर जसं जसं दिवस पुढे जाईल, जसं जसं मॅचेस पुढे जातील, तसं तसं रंगत वाढेल. कारण येणाऱ्या पुढच्या मॅचेस जे असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी अटीतटीच्या मॅचेस रंगतील मैदानावरती. थोडस मध्ये आले, बाहेर निघाले, त्याच्यानंतर बॉलला खेळण्याचा प्रयत्न, यष्टांच्या वरून जाणारा बॉल. जयकिसन पाटील यांच्याकडे तो अनुभव आहेत, ते दाखवून देत आहेत. थोडेसे नाराज देखील आहेत, कारण हा बॉल यष्टांना हिट व्हायला हवा असं त्यांना वाटतंय, पण यष्टांना हिट नाही होऊ शकला. 2 बॉलचा काही संपला धावा धावफलकावरती 2. रेटम ओव्हर द विकेट. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर धीरज पाटील पुण्याला फोर्स केलाय, प्रोटेक्शन ठेवलंय तिथे. बरोबर माहित आहे धीरज कुठल्या झोन मध्ये खेळतोय, तिथेच बरोबर जय किसन पाटील यांनी फिल्डिंग लावल्यात. एक सिंगल मेन सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 3. पहिल्या 3 बॉलचा काही समाप्त झाला, धावफलकावरती धावा 3 आहेत. कालचा दिवस, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस या स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. अंतिम दिवस उद्या असेल. प्रत्येक संघ अगदी बॅलन्सिंग टीम तिथे. काही खेळाडूंना केलेली चांगली कामगिरी, काही खेळाडूंना मात्र धावा खर्च करावा लागलात, काही बॅटर मात्र थोडेसे फ्लॉप शो ठरत असताना आतापर्यंत पाहायला मिळालेत. हे विशेष असतं एखाद्या लीगमध्ये, प्रीमियर लीगमध्ये त्या सर्व काही गोष्टी घडत असतात. गोलंदाज तयार आहेत पुण्यात जयकिसन पाटील. स्ट्राईक वरती निखिल. ड्राईव्ह केलाय, समोर फटका खेळलाय, पुन्हा चांगला स्ट्रोक खेळलाय, वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलात. यश फेकी चांगली केला, धावचीची संधी निर्माण झालाय डेंजर झोन कडे. पंचाने 3ऱ्या पंचांकडे रेफर केलाय. डिसिजन ऑफ एंडिंग चा वापर करण्यात आला. तिथे आता पंचाने अगदी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. 3रे पंच बिझी होतील. क्रुशल मोमेंट आहेत. फेकी यशनं चांगली केलीत, जयकिसन पाटीलनं चांगली कलेक्ट केलीत. फक्त बॉल ज्यावेळी लावलाय त्यावेळी बॅट स्लाइस झाले क्रीज मध्ये की नाही झाली या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न तिथे टेक्निकल टीम करेल.
थोडं क्रुशल मोमेंट आहेत त्यामुळे सातत्याने डीबीएन लाईव्हला ते चेक करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण यश तर फेकी चांगली केली जयकिसन पाटील यांनी ती कलेक्ट केली त्यावेळी तो हात बरोबर येत असताना यष्टांच्या अगदी जवळपास तो घेऊन गेले त्यावेळी ती बॅट स्लाइस झाली क्रीजमध्ये नाही झाली की थोडी दूर राहिलेत हे पाहण्याचा प्रयत्न आता सध्या डीबीएन लाईव्हची टीम करतात तिथे टेक्निकल अंपायर्स देखील उपस्थित आहेत तेही पाहण्याचा प्रयत्न करतात टेक्निकल टीम सोबत थर्ड अंपायर तिसरे पंच या पंचांना विनंती पंच या खाली जे पंच असतील त्या पंचांना विनंती पंच पाठवा नंबर 1 पंच आला बंधू आहे हाय शपथ लावून एमआयजी ला डायरेक्ट टॉपची फोन केला टॉपची होती व्हिडिओ कॉल केला बाबा बाजे काय हो याचे जामा स्टॉक भरलाय कर रहा है यांचे 18% आहे चालू कर दिला का अरे 18% आहे जाऊ दे नेंडू चालू कर आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन आलं OUT आउट आउट धीरज आउट नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत A1 पवन चार बॉलचा खेळ संपलाय 2 बॉल बाकी आहेत चला मैदानावरती जाऊयात पुन्हा जयकिसन पाटील तयार षटके दरम्यान 5वा बॉल फेकण्यासाठी तयार आहेत महत्वाची विकेट रनआउटच्या माध्यमातून धीरज पाटील यांची विकेट आलेत त्यामुळे थोडासा दबाव दडपण प्रेशर सर्व काही आता क्रिएट होऊ शकतो या मॅच मध्ये ओहो चांगला बॉल लिजन खेळाडू 40 प्लसचे खेळाडू आज आपल्या नावाची छाप सोडत असताना पाहायला मिळत आहेत डेंजरस बॉलिंग सध्या मैदानावरती हाताळत आहेत जयकिसन पाटील लेन चांगले टप्पा चांगला आहेत वेगवान चेंडू हाताळत आहेत बॅटरला कुठल्याही प्रकारची संधी उपलब्ध करू देत नाहीत हे विशेष आहे शेवटचा बॉल मैदानावरती बाकी धावसंख्या फलकावरती 4 फुलटस बॉल समोरच्या दिशेने मात्र हिट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक वेगाने हेमेंद्र पुढ्याला एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नाही एकाच वरती समाधान जयकिसन पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त
5 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगल्या गोलंदाजाचं मात्र प्रात्यक्षिकरण मैदानावरती दाखवलं आहे. गोलंदाजी करत असताना वेद 11 संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. या एक ब्रेक घेऊयात, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मॅचच्या दिशेने येऊयात. थँक्यू हरिचंद्र पाटील मामा प्लस स्वागत. कोटीचे खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करत असतात. एक गोड असं व्यक्तिमत्व देखील आहेत. आज NPLचा आनंद घेण्यासाठी आलात. नारंगी प्रीमियर लीग मैदानाच्या आता बरोबर आपण पाहिलं तर सभोवताली प्रेक्षकांची गर्दी. नारंगी गावातील आपण आता प्रेक्षक वर्ग पाहतात ते मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. आता शनिवारचा दिवस आहे, उद्या सुट्टीचा दिवस रविवार, उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. प्रत्येकाला खेळण्याची संधी आहे, ती संधी NPL मध्ये मिळत असते. नारंगी प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध करायचं असतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आफ्टर फर्स्ट ओव्हर 5 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर हेमेंद्र. सुरुवात होईल पुन्हा गोलंदाजी मार्कवरती. हेमेंद्र तयार होतात. थोडा वेळ कमी वाया घालवा ही विनंती आहेत, कारण अजून भरपूर मॅचेस आहेत, त्यामुळे ते शेड्यूल पाहणं आपल्याला गरजेचं आहे. हा मॅच क्रमांक 4 सुरू आहे. पहिला बॉल हवेमध्ये. विकेट किपर बॉलवरती चांगला कॅच त्या ठिकाणी टिपत असताना पाहायला मिळत आहेत. हेमेंद्रनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलंय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. आउट. मला केला सोडून मेरा आस्तीन उभी रे गोदारा यो मला केला सोडून मेरा आस्तीनच्या वाट्यावर हाय दिला आस्तीनचे बापाचा हाय बंगला आस्तीनच्या वाट्यावर हाय दिला आस्तीनचे बापाचा हाय बंगला. थँक्यू. 1.1 ओव्हर्स 5 रन लॉस ऑफ 2 विकेट. 2 आतापर्यंत गडी मात्र बाद होत असताना आपण पाहिलं. टीम आई एकविरा या संघाचे आपण सध्या सिच्युएशन पाहू शकतायत. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुण्यात आपल्याला पाहायला मिळतील. हेमेंद्र मांगेला पहिल्या बॉलवरती सफलता मिळवल्यात हेमेंद्र यांनी. पाठीमागे विकेट किपरनं सुंदर असं कॅच त्या ठिकाणी मात्र टिपत असताना आपण पाहिलं होतं. षटके दरम्यान दुसरा बॉल घेऊन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर योगेश घरत. तुमच्या बाहेरचा बॉल त्याला टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात पुढे. बॉल फील करतायत. एक सिंगल तिथे मात्र कंप्लीट होईल. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 6. वेळोप्रसंगी तुम्हाला सिंगलला डबल, डबलला ट्रिपल आणि मध्ये तुम्हाला मोठ्या पटक्यासाठी ट्राय करायचं आहे. या गोष्टी जर तुम्ही चालू ठेवल्यात तर कदापि स्कोर कार्ड, स्कोरबोर्ड हा मात्र पुढे हलता फुलता ठेवू शकतायत. आणि जर मोठ्या पटक्याच्या प्रयत्नामध्ये गेले तर कदापि विकेट आले तर तो दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही तुमच्यावरती क्रिएट होऊ शकतं. ओव्हर द विकेट हेमेंद्र तयार. तुमच्या बाहेरचा बॉल पुन्हा चांगला बॉल टाकला. थोडंसं बाहेर निघाले पवन. पवन यांच्या बॅटला मात्र न स्पर्श होणारा बॉल पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या थोडं बाहेर टाकलं. शफलही झालं होतं, थोडंसं बाहेर आले होते आणि वेल लेंथ वरती बॉल मात्र हाताळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले हेमेंद्र. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 6 धावा 2 गडी बाद.
स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खूप चांगला बॉल टाकलाय. पवनला सध्या स्ट्रगल करावा लागतोय. ही लेन सातत्याने हाताळण्याचा प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळतात गोलंदाज हेमेंद्र. या षटकामध्ये आतापर्यंत त्याने बॉल फेकलाय चार बॉलमध्ये चांगली गोलंदाजी मैदानावरती तो सध्या हाताळतोय. विकेट, सिंगल, डॉट डॉट. 2 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. धावसंख्या 6, 2 गड्यांच्या मोबदल्यात. रिटर्न ओव्हर द विकेट. स्लोवर वन, गती परिवर्तन अगदी फसवण्यात आलंय बॅटर पवन यांना. चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. या षटकामध्ये काय घडलंय पहा. दिस ओव्हर, विकेट, सिंगल, डॉट डॉट डॉट. लास्ट बॉल. फटका चांगला खेळलाय. चेंडू आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला जोपर्यंत फील्ड केलेत, एकला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु थांबवण्यात आल्यात. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा 7. अजून उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. काय घडेल याची चर्चा करूयात. जाऊयात डीजे कडे. ऐकूयात एक संगीत. Thank you. राज भोईर तिसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलंय. पहिला बॉल. ओ राजचा पहिला बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न परंतु आता पंचाने काय सांगितलंय. नो बॉल, नो बॉल. कदापि आता तो नसला तर पवननं मग जास्त स्ट्रगल केलं असं वाटतं. 6 बॉल पवन खेळला असं मग तिथे एकच धाव झाली असती. कदापि ते उलट समीकरण असतं. तिथे तुम्ही 1 बॉलमध्ये 6 मारू शकतायत पण 6 मध्ये 1 रन थोडं कुठेतरी वेगळं पण वाटतं मैदानाच्या आतमध्ये. आता ही संधी मिळाल्यात. फ्रीट असणार आहेत. फ्रीटचा फायदा कशा प्रकारे घेणार हेही पाहण्यासारखं असणार आहेत. राज भोईरनं संधी दिलंय ती पवन घरत यांना. फ्री हिटची धावसंख्या 8. ओ फ्रीटचा बॉल त्याला भिरकावला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय. लॉंग लेगच्या दिशेने तिथे प्रोटेक्शन ठेवलंय. तिथे एक सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 9. फ्रीटचा तितका फायदा मात्र 9 तारा पाहायला मिळतो. धावसंख्या 9 वरती रोखली गेलेत. वेद 11 वर्सेस आई एकविरा. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, कुठला संघ कुठल्या रेसमध्ये जाणार याची देखील चर्चा आता सर्वत्र रंगताना पाहायला मिळालेली आहेत. जसं जसं सत्र पुढे चाललंय तसं तसं थोडंसं रोमांच वाढत चाललंय. प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन. फटका पुण्यात मात्र आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने वळवला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. वेगाने बॉलवरती येतात. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. योगेश घर यांचा अचूक कॉल. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने संघाची धावसंख्या फलकावरती 11. हे सुरुवातीला तुम्हाला करायचं होतं. ज्यावेळी स्टार्टिंगला मैदानाच्या आतमध्ये एक एक धावेला डबल मध्ये कन्वर्ट केलं असतं तर कदापि या गोष्टी मैदानावरती दिसू शकल्या असत्या. 11 धावा. ओ द विकेट. फटका पुण्यात हवेमध्ये खेळलाय. मिस्ट्रामिंग स्ट्रोक. चेंडू भरपूर उंच गेलाय. दूर नाही गेला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. चांगला कॅच कॅरी करत असताना विकेट मिळालाय. फलंदाज योगेश घरत अखेरीस बाद. सोन्याची रे सुखली सोन्याची
थँक्यू. 2.3 किलोमीटरच्या संघ धावसंख्या 11-11ला 3 विकेट. पवन यांच्या बॅटमधून जर स्विचिट चौकार किंवा षटकार आला तर हर्षल मांगेला यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पाहूयात काय घडणार. ओव्हर द विकेट राजचा बॉल फटका चांगला खेळला. क्रॅकिंग स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डिंग चांगली केलेत. एक धाव तिथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहेत. सिंगल वरती फक्त समाधान व्यक्त करावं लागलं. धावसंख्या धावफलकावरती 12. 1-2-3 स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. 12ला 3 विकेट 2.4 षटक आतापर्यंत फेकून झाल्यात. ही धावसंख्या तुम्हाला इथून कदापि त्या 12 मधून 32, 35, 40 पर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. आता तिथे नेण्यासाठी परिश्रम तुम्हाला जास्त मोठे करावे लागतील. उलटच बॉल पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एफर्ट सुंदर पाहायला मिळालेत. प्रयत्न खूप चांगले होते. कॅच घेण्याचा ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. अरुण नाईत अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने राहिली आहेत. आज मात्र आपण पाहिलं तर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न JCC या संघाच्या माध्यमातून नेहमी आपण खेळत असताना या खेळाडूला पाहिलंय. 13 धाबा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळाचा प्रयत्न मोठा स्ट्रोक बॅटमध्ये परफेक्ट कनेक्शन होत नाही. सिंगलवरती समाधान. 3 ओव्हरचा खेळ संपला. धाबा फलकावरती 14. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहेत. या डीजेला संधी देऊयात. तिथे ऐकूयात एक संगीत. तान्याचा गोलदाना रजे उरू नको. टना टना रजे उरू नको. टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील. ठना ठना तुझं बोंबलशील. ठना ठना. जेवणाची सुविधा सुरू झालेली आहे. सर्वांना विनंती आहे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. ही सर्वांना विनंती असणार आहेत. बरोबर आपलं जुनं पॅव्हिलियन नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जिथे आहेत तिथे पण सर्वांनी पोहोचत. ज्या टीमच्या मॅचेस नाही आहेत त्या टीमला विनंती आहेत आपण त्या ठिकाणी जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा. वटाण्याचा गोलदाना रजे उरू नको. टना टना थँक्यू. वटाण्याचा गोलदाना रजे उरू नको. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा. शेवटचे 6 बॉल. देवेंद्र मांगेला मैदानाच्या मध्ये गोलंदाजीवरती येत आहेत. 6 बॉल साठी पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय का? हो फसलाय. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. आता मध्ये आला होता आणि हेमंत पाटील होंडो आहेत. होंडोच्या हातामधून कॅच सुटलाय. मेहता फार्मा कंपनीमध्ये आपण पाहिलं तर जे जॉब साठी आहेत आणि जोडी आहे हेमंत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर देवेंद्र यांची. धपलक्यावरती धावा 16 धावा 16 लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल. देवेंद्र देखील मात्र चांगली बेटर लेन हाताळतायत. जरी कॅच सुटला परंतु देवेंद्र सांगतात की चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळायची आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. 16 धावा 3 गडी बाद. जो दबाव दडपण प्रेशर निर्माण केलंय ना वेद 11 तो शेवटपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना माहित आहेत मागे काय घडलंय आपल्या विरुद्ध त्या गोष्टी नाही पाहिजे. आता काय करायचं आहे त्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. थोडं जास्त बाहेर गेले. पंच मात्र लगेच वळाले. प्रकाश सर आमच्या देशाने वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 17-17. या इनिंग मध्ये वाईट कमी पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कमी पाहायला मिळालं. हे एक प्रत्यक्षीकरण आहे. 3.2 overs 17 लॉस ऑफ 3 विकेट. ओहो क्लीन बोर्ड फॉर नेचर डिस्ट्रॉय. दांडी गुल करत असताना बॅटर मैदानाच्या बाहेर आउट. बुलाती है मगर जाने का नहीं.
बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं। थँक यू. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे राजेश पाटील गेले. राजेश पाटील माघारी परतले. आउट. थँक्यू. 17 गडी बाद. शेवटचे 2 बॉल आता मैदानावरती बाकी आहेत. नवीन बॅटर जयेश गेलेत. जयेशसाठी भरपूर पारितोषिक आलं होतं परंतु तितके बॉल नाही आहेत. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहिला आहे. चांगली गोलंदाजी मैदानावरती आणण्याचा प्रयत्न देवेंद्र करतायत. देवेंद्रनं ते दाखवून दिलेत मैदानावरती गोलंदाजी मागच्या 3 षटकांमध्ये जशी संघाने केलं तशीच मीही गोलंदाजी करणार. तो दबाव, तो दडपण, ते प्रेशर क्रिएट सातत्यानं करण्याचा प्रयत्न करणार, हेच मात्र दाखवून देण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. 17ला 5 विकेट, 3.4 चेंडू. रेटम ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. पवनसाठी फटका खेळलाय. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय. फाईन लेग मध्ये तिथे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलाय. व्हॉट अ फील्ड. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी तो वेगाने आला. त्यानं क्षेत्र खास करून बॅकवर्ड स्क्वेअर लेग पासून त्याने प्रवास केला लॉंग लेग पर्यंत. लॉंग लेग पासून तो फाईन लेग पर्यंत पोहोचला आणि बॉलला शेवटच्या मोमेंटला त्याने थांबवलेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 19, 5 गडी बाद. शेवटचा बॉल स्ट्राइक एंडला. पवन फुलटस बॉल समोर हिट केलाय. क्षेत्ररक्षक आता येतोय चेंडू वरती. हो, आता कॅच घेतला हेमंत यांनी आणि देवेंद्रच्या चेहऱ्यावरती ती स्माइल आहे. पहिल्या बॉलवरती सुटलेला झेल आणि शेवटच्या बॉलवरती घेतलेला झेल, ती स्माइल सर्व काही तुम्हाला सांगून जाणारी होती. धावफलकावरती धावा उभारल्या गेल्यात. पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये रन झाल्यात. 19 धावा धावफलकावरती उभारण्यात आल्यात आणि 20 धावेंचं लक्ष हे मैदानावरती ठेवलं. वेत 11ला करायच्यात 20 या मॅच मध्ये.
थँक्यू. चला चला बॅट्समन मैदानाच्या मध्ये पाठवा. G11 आणि पाटील ब्रदर्स मध्ये टॉस होतोय. दोन संघाचे कॅप्टन पाटील ब्रदर्स वर्सेस G11. थोडं पाठीमागे बा. हरिश्चंद्र पाटील मामा यांच्या सोबत टॉस केला जाईल. दोन टीमचे कॅप्टन आहेत. एक लिजन खेळाडू आणि गोड असं व्यक्तिमत्व आहे हरिश्चंद्र पाटील मामा. त्यांच्यासोबत टॉस. जय हरीश मांगेला प्रेम हे तिथे उपस्थित आहेत. टॉस जिंकलाय जयने, यानी की पाटील ब्रदर्स संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेत. बॅटिंग करायच्या G11 संघाला. झैरबाई येता येता पण बांद्रापासून एक मॅच पाहत होतो ट्रेनमध्ये. तिथे हरेशजी मांगेला यांच्यावरती आक्रमण झालं होतं. कदापि ते 3 षटकाराचं तेही तुम्ही पाहिलं होतं. आणि तो वर्णन कॅच सुटल्यानंतर मला वाटतं की त्या गोष्टी घडल्या होत्या. गौतम पाटीलची कॅच सुटली होती. त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये रमेशजी मांगेला सर आणि आपले योगेश दादा होते. त्यांनी बरोबर समालोचन केलं होतं. आणि येता येता ट्रेनमध्येही ती चर्चा सुरू होती झहीरबाई आमची की हरेशजी मांगेला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आताच रिक्षा युनियनच्या मॅच पार पडल्या तिथे त्यांनी मिळवला. मग लगेच या नारंगी प्रीमियर लीग मध्ये इतका ते कसा काय रन खाऊ शकतात. पण त्यांनी सांगितलं तसं नाही की कॅच सुटली होती म्हणून कदापि त्या रन आल्या होत्या. आणि कदापि तो पावसाचा देखील वातावरणाचा बदल झाला. त्याच्यामुळे कदापि त्यांची ती नॅचरल गोलंदाजी होती ना ती तुम्हाला पाहायला मिळाली नाही. चला धीरज तयार. पहिलं षटक घेऊन हेमेंद्र मांगेला, यश किनी. वीस धाब्यांचं लक्ष. पहिला बॉल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. त्याला ड्राईव्ह केलं. फटका तिथे चांगला खेळला. क्षेत्ररक्षक तैनात. ओ पहिला बॉल लढवलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. पहिला बॉलवरती धीरज पाटील यांच्या. स्ट्राईक एनवरती यश किनी. फटका चांगला खेळायचा प्रयत्न त्याने केलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय. क्षेत्ररक्षकाच्या गती डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यश यांनी केला होता पण नाही निवडू शकले. आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद यश किनी बॅक टू डिपार्ट. नवीन बॅटर जीत मैदानावरती आलेत. दर्जेदार खेळाडूपैकी याही नावाची चर्चा राहिली जीत यांच्या. तर जीत यांना मैदानावरती चांगला खेळ करून दाखवायचा आहे. एक पर्व NPLचं या खेळाडूने गाजवलंय जीतनं. तो सध्या मैदानावरती आलाय नारंगी प्रीमियर लीग मध्ये. दोन बॉलचा खेळ संपला. धावा एक गडी बाद. पूल केलाय. शॉर्ट पूलचा फटका पाहायला मिळत आहेत. एक धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. एका धावेवरती समाधान.
4 बॉल आतापर्यंत फेकून झाला, 3 धावा एक गडी बाद. 20 धावेचा पाठलाग सुरू आहेत. राईट अप ओव्हर द विकेट. ओ धीरजचा चांगला बॉल समोरच्या दिशेने मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. ओ फिकी करण्यात आली होती परंतु तिथे 1 धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणून म्हटलं की हे टार्गेट जर 30-35 तिथपर्यंत असतं तर मजा आली असती, कारण गोलंदाजीचा मारा तितक्या संघाकडे चांगला आहे, गोलंदाजी तितकी चांगली करू शकतायत. फक्त तुमच्याकडे तर रन जो मार्जिन असतो रनचा तो तुम्हाला थोडासा जास्त करण्याची गरज होती, परंतु इथेही लढू शकतायत. तुम्हाला रेग्युलरली डॉट टाकायच्यात, विकेट घ्यायच्या तर मॅच मध्ये तुम्ही लढू शकतायत. हलके हाताने बॅट फक्त थोडीशी आपण पाहिलं तर खाली ठेवण्याचा प्रयत्न हेमेंद्र करतात. त्यांना माहित आहेत कुठलीही जोखीम पत्करायची नाही तर धीरज यांच्या षटकामध्ये, आणि ते करताना पाहायला मिळाल्यात. 1 ओव्हरचा काही संपला, धावा दिल्या 5 करायच्यात. 18 मध्ये 15, 18 मध्ये 15 धाव्यांचं लक्ष असणार आहे. डीजे कोणीही चुकूनही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकन चालतो 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 नागोबाला थँक्यू. बाकी 15 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मैदानावरती हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. निखिल पाटील येत आहेत. निखिल पाटील थोडं घाई करा ही विनंती असणार आहे, जास्त वेळ जाऊ देऊ नका. 1 ओव्हर 5 रन 1 विकेट. सेकंड ओव्हर स्टार्ट. बॉलर नेम निखिल पाटील. पहिला बॉल हलक्या त्यानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निखिल यांच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव तर घेतलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे पण थांबवण्यात आलाय. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागत आहे. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात संघाच्या 1 धावेने. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 1 कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती सुरू झाला. दुसरी धाव जोखीम पत्करणारी ठरू शकली असती परंतु फेकी थोडीशी खराब होताना पाहायला मिळाल्यात. त्याचा फायदा मैदानावरती डबल मध्ये घेतलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. धावफलकावरती धावा होत असताना पाहायला मिळतात 8. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक विकेट किपर स्वतः बॉलवरती जातात, बॉल फील करतायत. पंच लेगबायचा इशारा घोषित करतात. लेगबायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 5. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल मध्ये आल्या 4. 9 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज तयार. हेमेंद्रसाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न हेमेंद्र करतात परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होत नाहीत, बॅटच्या रडारमध्ये येत नाहीत. अक्रॉस द बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे डॉट बॉल आलाय. हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी. झेल सुटलाय. मॅच मध्ये पुन्हा बदल घडू शकतोय. जिथे मॅच मध्ये पकड निर्माण करण्याची संधी तुम्हाला आली होती, खास करून मोठी विकेट येऊ शकली असती, हेमेंद्रची विकेट येऊ शकली असती, त्यावेळी हा काय सुटलाय आणि आता हा काय सुटलाय की मॅच सुटलाय तोही प्रश्न आता मैदानावरती पडलाय.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम एकविराला 13 बॉलमध्ये 9 धावेचं लक्ष असेल. कदापि कॅच झालं असतं तर ते समीकरण थोडं 11 वरती असतं, मग तिथे मजा आली असती मॅच मध्ये. 13-9. चांगला बॉल टाकलाय पाठीमागे, बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट तिथे करण्याचा प्रयत्न, अपील पंचांकडे आणि पंचाने तिसऱ्या पंचांकडे आता हे डिसिजन पोहोचवलं, त्यामुळे तिसरे पंच होतील बिझी. तिसऱ्या पंचांकडून डिसिजन आलाय. NOTOUT नॉट आउट. सेफ आहेत बॅट्समॅन. चला मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. 2 ते 3 स्टेज महत्वाच्या घडल्या होत्या या मॅच मध्ये. संधी आल्या होत्या खास करून मागच्या षटकामध्ये. षटकाला सुरुवात, पहिला बॉल करण्याचा प्रयत्न, पाठीमागे चालला बॉल, तिथे अडवण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग चांगली केल्यात संघाचे दौसके धावफलकावरती. आपण पाहिलं तर वाढत असताना जाऊन पोचतात 13 वरती. 20चं लक्ष आहेत, 7 धाब्यांची गरज आहे. पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न, पाठीमागे विकेट किपरने तर बॉल अडवलाय, परंतु तिथे पंच सांगतात लेग बायच्या माध्यमातून रन मिळेल. संघाचे धावसंख्या धावफलकावरती 14. मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. रन 14 झाल्यात, 6 धावेची गरज. बिग हिट, सिक्सर, 6 रन आणि हा मॅच फिनिश होत असताना पाहायला मिळतोय. सामन्याला जिंकलाय, मॅच जिंकत असताना पाहायला मिळतात वेद 11. कॉंग्रॅच्युलेशन्स अडलक टीम एकविरा. या मॅच मध्ये खास करून सुटलेला कॅच, त्याच्यानंतर घडलेल्या काही गोष्टी, सुरुवातीला ती बॅटिंग लाईनअप थोडीशी कुठेतरी कमी पडलीत. 20च्या जागी कदापि 30-35 करू शकले असते तर मॅचचं चित्रीकरण काहीतरी वेगळं असतं, पण तसं नाही घडलं. त्यामुळे हा सामना गमवावा लागलाय टीम एकविराला आणि हा सामना जिंकलाय वेद 11. चेहऱ्यावरती त्यांच्या स्माईल आहेत. खास करून हेमेंद्र असतील, हेमंत असतील, चांगलं षटक राज यांचं पाहायला मिळालं. पहिलं षटक जयकिसन पाटील यांनी 5 धाब्यांचं षटक हाताळलं. ते षटक खूप महत्वाचं होतं, त्यामुळे तिथे मॅच बदलत असताना पाहायला मिळालं होतं. पुढचा मॅच आहे तर पुढचा मॅच काही वेळामध्ये सुरू होईल. एका बाजूला G11 तुम्हाला फाईट बॅक करत असताना पाहायला मिळेल पाटील ब्रदर्स या संघासमोर. आणि ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूयात. एक उत्तम दर्जाचे क्रिकेटपटू म्हणून ज्याने क्रिकेट गाजवलं आणि आता समालोचक कक्षामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकतायत रमेशजी मांगेला सर यांचा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू आहेत
मिस्टर हेमेंद्र मांगेला हेमू